नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिंदास इंजिनिअरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी देवसर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर पॅटर्न बघणार आहोत. हो, आज आपण मेकॅनिक्स या सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर पॅटर्न बघणार आहोत. भरपूर विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले की सर मेकॅनिक्स याचा पेपर पॅटर्न सांगा. बघा, पेपर पॅटर्न मोस्ट ऑफ द टाइम याचा व्हॅरी होतो खूप, ओके. परंतु मागचं पेपरचं आपण अनालिसिस केलं तर रिपीटेड क्वेश्चन्स पण आहेत आणि पॅटर्न पण त्याचा फिक्स झालेला आहे, ओके. तर बघा, आपण टाइम वेस्ट न करता क्वेश्चन नंबर 1 जो असतो, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला मोस्टली लॅमिस थेरम येतं, लॅमिस थेरम, त्यासोबत येतं पेस फोर्सेस आणि एक थेरी क्वेश्चन तुम्हाला येतो. आता थेरी क्वेश्चन, ओके. लॅमिस थेरम, पेस फोर्सेस आणि थेरी क्वेश्चन. मग आता लॅमिस थेरम मध्ये पण व्हेरिएशन खूप यायला लागलेलं आहे. आपला एक्सपेक्टेड क्वेश्चन कोणता असतो? सर्क्युलर बॉडीचा असतो, पण तो क्वेश्चन येत नाही आता, म्हणून कॉन्सेप्च्युअल अभ्यास करा. लॅमिस थेरम, त्याच्यानंतर पेस फोर्स मध्ये पण 100% कोणता असतो रे? कॉन्करंट फोर्स सिस्टीम असते. आपल्याला कोणती असते? कॉन्करंट फोर्स सिस्टीम. म्हणजे काय की सगळ्या केबल्स माझ्या या एका पर्टिक्युलर पॉईंट मधनं पास झालेल्या असतात, त्याला आपण काय म्हणतो? कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आणि एक थेरी इक्वेशन असतो. थेरी खूप सोपा असतो. मागच्या प्रिव्हियस पेपरची पण थेरी तुम्ही केली. म्हणजे काय असतं की हिंजला किती रिएक्शन, रोलला किती रिएक्शन, फिक्सला किती रिएक्शन, ॲज वेल ॲज तुम्हाला असतं की कन्वर्ट द यूडीएल इंटू यूव्हीएल, ओके. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण थेरी तीच असते नियर अबाउट. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय असतं बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला बीम असतो कंपल्सरी, ओके. बीमचा क्वेश्चन मे बी सोपा येतो किंवा डिफिकल्ट येतो. डिफिकल्ट कसं आहे की यूडीएल यूव्हीएलचं कॉम्बिनेशन येईल किंवा फिक्स एंड येईल किंवा कॅन्टिलिव्हर येईल. सिम्पली सपोर्ट बीम येतो. सिम्पली सपोर्ट बीम सोपा असतो. त्याच्यानंतर परत पेस फोर्स येतो तुम्हाला, आणि पेस मध्ये तुम्हाला कोणतं येतं? पॅरलल फोर्स सिस्टीम येतं. कोणतं येतं? पॅरलल फोर्स सिस्टीम. सोपा न्यूमेरिकल असतो. आपण क्वेश्चन नंबर 1 जरी जमला तर क्वेश्चन नंबर 2 बघा, बीम सोपा पडतो आणि पॅरलल फोर्स सिस्टीम पण तुमची सोपी असते. आणि तिसरा पार्ट जो आहे, परत तुम्हाला या ठिकाणी 4 मार्कची थेरी येते. थेरी खूप सिंपल असते. थेरीचे फिक्स क्वेश्चन असतात. थेरीमध्ये तुम्हाला एकतर लॅमिस थेरम स्टेटमेंट येईल किंवा टाइप्स ऑफ बीम ड्रॉ करा, टाइप्स ऑफ लोड असतात, किंवा कन्वर्ट द यूडीएल इंटू यूव्हीएल. त्यानंतर जे सपोर्ट असेल, सपोर्टला रिएक्शन किती असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला थेरीमध्ये येतील. पहिला क्वेश्चन सगळ्यांचा अटेम्प्ट झाला पाहिजे स्टॅटिक्स मध्ये, इथले मार्क्स तुमचे फिक्स झाले पाहिजे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण आज सध्या ते काय करतायत? 3 पार्ट करतायत, ए, बी आणि सी. 100% ट्रस असते इथं, आणि ट्रस ही असते मेथड ऑफ जॉईंटने. कसे नसते? मेथड ऑफ जॉईंटने. हा लेंदी न्यूमेरिकल असतो, ओके. हा टाळायचा मोस्टली. त्यानंतर असं तुम्हाला केबल, केबल नाही, इथं फ्रेम असते, सॉरी, इथं काय असते? फ्रेम असते तुम्हाला, आणि ही थिअरी असते इथं. आणि याच्या ऑरला जे असतं तो क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. ट्रस, ट्रस ही तुम्हाला असते मेथड ऑफ सेक्शनने असते. सोपा क्वेश्चन असतो, मेथड ऑफ सेक्शन. आणि इथं केबल असते तुम्हाला, केबल पण सोपी असते. आणि तिसरा क्वेश्चन परत थेरी असतो. थेरीमध्ये काय क्वेश्चन असतो? डिफरन्स बिटवीन द फ्रेम अँड ट्रस, किंवा 2 फोर्स मेंबर म्हणजे काय, ओके. मल्टी फोर्स मेंबर म्हणजे काय, असे थेरॉटिकल क्वेश्चन तुम्हाला असतात. म्हणून मला वाटतं की तुम्ही 14 क्वेश्चन अटेम्प्ट करावा. 14 क्वेश्चन तुम्हाला केबल सोपी आहे, ट्रस पण सोपं आहे, आणि थेरॉटिकल क्वेश्चन पण सोपा असतो, ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आणि 6 जे मेन आहे आपल्यासाठी. आता डायनॅमिकचा पार्ट चालू होईल. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. आता युनिट नंबर 5 जर बघितलं आपण, युनिट नंबर 5 मध्ये काही महत्वाचे टॉपिक्स कोणते कोणते आपले? पहिला असतो व्हेरिएबल ऍक्सेलरेशन. सेकंड असतो आपला यूएम आणि यूएम म्हणजे युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. आणि तिसरा पार्ट जो असतो आपला तो असतो मोशन अंडर ग्रॅव्हिटी. चौथा जो असतो तो असतो प्रोजेक्टाइल मोशन. आणि 5वा असतो आपला कर्व्हिलिनियर मोशन. खूप मोठं युनिट आहे, पण मला वाटतं की क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये 5वा क्वेश्चन खूप सोपा असतो. इथं कंपल्सरी तुम्हाला व्हेरिएबल मोशन असतं, आणि सोपा टॉपिक आहे व्हेरिएबल ऍक्सेलरेशन. कोणता असतो? व्हेरिएबल ऍक्सेलरेशन असतं.
इथं कंपल्सरी तुम्हाला ए चं इक्वेशन गिवन राहील किंवा ए चं इक्वेशन राहील किंवा एक्स चं इक्वेशन असेल. मी सांगितले ट्रिक तुम्हाला की ए गिवन असेल तर इंटिग्रेशनने सुरुवात करा आणि एक्स गिवन असेल तर डेरिव्हेटिव्हने सुरुवात करा. ओके, हा एक क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला 6 मार्कला असतो. याचे 6 मार्क तुम्हाला घ्यायचे. आता इथं काय असतं, इथं मोशन अंडर ग्रॅव्हिटी येईल सेकंड क्वेश्चन मध्ये. हा ए, हा बी, मोशन अंडर ग्रॅव्हिटी किंवा युएम आणि युएएम या दोघांमधला एक असतो. मोशन अंडर ग्रॅव्हिटी पण सोपा आहे आणि युएम आणि युएम फक्त कॉन्सेप्टचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा पार्ट जो आहे तो आहे प्रोजेक्टाईल मोशन किंवा या ठिकाणी तुम्हाला कर्व्हिलिनियर मोशन येतं. कर्व्हिलिनियर मोशन. इथले 2 क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट झालेच पाहिजे 1 किंवा 2 मध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 6 मध्ये पण व्हेरिएबल ऍक्सेलरेशन असतंच. म्हणजे तुम्हाला हे कंपल्सरी कोणतं व्हेरिएबल ऍक्सेलरेशन सोपा पार्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कधी कधी इथलाच क्वेश्चन इथे येऊन लागतो, प्रोजेक्टाईल मोशन येऊन लागतं आणि कर्व्हिलिनियर मोशन. पॅटर्न फिक्स नाही इथला, काहीही येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला जे 5 टॉपिक सांगितले 5 मधून तुम्हाला 4 टॉपिक घेणं मस्त आहे. पहिला असतो आपला व्हेरिएबल ऍक्सेलरेशन, सेकंड असतो मोशन अंडर ग्रॅव्हिटी, युएम आणि युएएम आणि पीएम. हे 4 टॉपिक तुम्ही करा, तुमचे इथले 12 मार्क तुमचे कसेही शुअर होतात क्वेश्चन नंबर 5 मध्ये आणि 6 मध्ये. आणि नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन नंबर 7 आणि 8. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आता आपल्याला बघा तीन प्रिन्सिपल आहेत. एक असतं आपल्या वर्क एनर्जी प्रिन्सिपल, एक असतं इम्पल्स मोमेंटम आणि एक असतं डीअलम्बर्ट प्रिन्सिपल. ओके, मला वाटतं की वर्क एनर्जी प्रिन्सिपल सोपी आहे. इम्पल्स मोमेंटमचा न्यूमेरिकलही सोपा असतो खूप. ओके, त्याच्या पण ट्रिक्स तुम्हाला मी सांगितले आहेत बॅच मध्ये. आता क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय असतं बघा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला येणार आहे वर्क एनर्जी प्रिन्सिपल. एक क्वेश्चन याच्यावरती असतो मोस्टली. वर्क एनर्जी प्रिन्सिपल आपण कसं ओळखतो, ज्यावेळेस मला फोर्स काय काय गिवन असतं, फोर्स नंतर असतं मास, वेलॉसिटी, डिस्टन्स, स्प्रिंग या गोष्टी दिसल्या समजून घ्यायचं की मला वर्क एनर्जी प्रिन्सिपल यूज करायची आहे. इम्पल्स मध्ये काय असतं, इम्पल्स मोमेंटम मध्ये आपल्याला टाइम लागतो. इम्पल्स मोमेंटम थेरमला काय लागतो, आपल्याला टाइम लागतो. आता वर्क एनर्जी प्रिन्सिपल एकदम सिंपल असते. वर्क डन इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क डन 4 टाइपचे आहेत. वर्क डन बाय एनी कॉन्स्टंट फोर्स, वर्क डन बाय एनी फ्रिक्शन फोर्स, वर्क डन बाय एनी ग्रॅव्हिटी फोर्स अँड वर्क डन बाय एनी स्प्रिंग फोर्स. याचे 4 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत. ओके, वर्क एनर्जी प्रिन्सिपल कंपल्सरी करा. इम्पल्स मोमेंटम मध्ये पण जे पण तुमचे बॉलचे न्यूमेरिकल असतील ते पण इझी असतात. बॉलचे न्यूमेरिकल काय असतात, इझी असतात. याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला इम्पॅक्ट होतो, इम्पॅक्ट डायरेक्ट सेंट्रल इम्पॅक्ट होतो. इथं काय असतं आपल्याला, एकतर प्लास्टिक इम्पॅक्ट असतो, एकतर इलॅस्टिक इम्पॅक्ट असतो, एकतर आपला सेमी इलॅस्टिक इम्पॅक्ट असतो. मग आता मला माहिती आहे की इलॅस्टिक इम्पॅक्टला ई म्हणजे काय असतो, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ई ची व्हॅल्यू असते 1, प्लास्टिक इम्पॅक्टला 0 असते आणि सेमी इलॅस्टिकला इन बिटवीन द 0 to 1 मध्ये असते ती व्हॅल्यू. ओके, हे बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. आणि फॉर्म्युले एम ए युए प्लस एम बी यू बी इज इक्वल टू एम ए व्ही ए इज इक्वल टू प्लस एम बी व्ही बी असा क्वेश्चन येतो. म्हणजे असं तुम्हाला इक्वेशन येते एम ए यू ए प्लस एम बी यू बी इक्वल टू द एम ए व्ही ए प्लस एम बी व्ही बी. हे सेमी इलॅस्टिकला आणि इलॅस्टिकला सेमी. बट ज्यावेळेस माझा प्लास्टिक इम्पॅक्ट असतो, प्लास्टिक इम्पॅक्टला व्हेलॉसिटी कॉमन असते. मग त्यावेळेस मी काय करतो रे, एम ए यू ए प्लस एम बी यू बी इज इक्वल टू व्हेलॉसिटी कॉमन असते म्हणून काय करायचं, एम ए प्लस एम बी करायचं. व्हेलॉसिटी कॉमन असते. या ठिकाणी दोन बॉडी एकमेकांमध्ये मर्ज केलेल्या असतात, कपल असतात, एम्बेड असतात. त्यावेळेस आपण काय करतो रे, प्लास्टिक इम्पॅक्ट त्याला हे करतो. ओके, प्लास्टिक इम्पॅक्टचे पण क्वेश्चन भरपूर सारे येतात एक्झामला. बुलेटचा न्यूमेरिकल असेल, ओके, बुलेट फायर केले असेल, एखाद्या ब्लॉकमध्ये ती मर्ज होते, हे न्यूमेरिकल्स म्हणजे कुठे येतील, सगळे प्लास्टिक इम्पॅक्ट मध्ये. ओके, हे टॉपिक्स कराच, याच्याशिवाय पर्याय नाही. वर्क एनर्जी प्रिन्सिपल, इम्पल्स मोमेंटम थेरम, त्याच्यानंतर हे इम्पॅक्ट वाले, हे 3 टॉपिक तुम्हाला मस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आणखी एक टॉपिक असतो, तो असतो कायनेटिक्स ऑफ कर्व्हिलिनियर मोशन. कोणता असतो, कायनेटिक्स ऑफ कर्व्हिलिनियर मोशन. हा एक टॉपिक असतो, कंपल्सरी असतो. म्हणजे रोटेटिंग प्लॅटफॉर्म असतो, त्याच्यावरती क्वेश्चन असतात. तुम्हाला फक्त माहित पाहिजे की
नॉर्मल ऍक्सिस आणि टँजेन्शियल ऍक्सिस कसे घ्यायचं असतं आपल्याला. मग कायनेटिक्स ऑफ कर्व्हिलिनियर मोशन हा टॉपिक आहे आणि डी-अल्म्बर्ट प्रिन्सिपल. डी-अल्म्बर्ट प्रिन्सिपल हा पण एक टॉपिक आहे. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन कंपल्सरी एक असतो. ज्यावेळेस मला टेन्शन ऍक्सिलरेशनचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर गो थ्रू द डी-अल्म्बर्ट प्रिन्सिपल. तुम्ही 3 पार्ट करा, एक वर्क एनर्जी प्रिन्सिपल, एक इम्पल्स आणि एक याचा डी-अल्म्बर्ट प्रिन्सिपल. हे तिघं ओळखायचे कसे ते मेन आहे. कारण क्वेश्चन मध्ये कधी कधी म्हणत नाही की डी-अल्म्बर्टने सॉल्व्ह करा की वर्क एनर्जी प्रिन्सिपलने सॉल्व्ह करा. म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे की डेटावर नक्की मला कोणती प्रिन्सिपल अप्लाय करायची आहे. ओके, असा पॅटर्न तुम्ही फॉलो करा. राईट. आणि काही माझे युट्यूबला व्हिडिओ आहेत ऑलरेडी, तुम्ही ते बघू शकतात. आणि ह्यावेळेस तुमचा मेकॅनिक्स क्लिअर होईल. ओके, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. ओके, थँक्यू.